उद्या हिंगोलीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडणार आहे आणि या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते आता या ठिकाणी मंडप उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी भलं मोठं हे स्टेज उभारण्यात येतं आहे आणि या स्टेजवरती जवळपास 100पेक्षाही जास्त VIP बसतील असं हे स्टेज उभारण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आसपासच्या जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि काही मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तर आपण दुसरीकडे बघायला गेलं तर हे सर्व मंडप परिसर जे आहेत ते 400 बाय 400 स्क्वेअर फुटामध्ये 400 बाय 400 ह्याच्यामध्ये हा मंडप उभारला जातोय आणि जवळपास 25 ते 30 हजार खुर्च्यांची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर ह्या मंडप परिसरामध्ये जे आहेत ते शासनाने दिलेल्या योजनेचे विविध स्टॉल देखील लागणार आहेत। 30पेक्षाही जास्त स्टॉल या ठिकाणी लागणार आहेत आणि जे काही ग्रामीण भागातून गावागावातून येण्यासाठी नागरिकांना येण्यासाठी जे आहेत ते 300पेक्षाही जास्त बसेसची सुविधा करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी त्या अतिरिक्त ही अनेक काही वाहनांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जवळपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दुपारी 12 वाजता इथले संत नामदेव पोलीस कयात मैदानावर आगमन होणार आहे आणि त्यानंतर जे आहेत ते ह्या कार्यक्रमाला सुरुवात आहे। एकंदरीतच हा कार्यक्रम कसा पार पडतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये जे निवडणुकीच्या अनुषंगाने काही घोषणा केल्या जातात का हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। एकंदरीत आपण जर बघायला गेलं तर शासन आपल्या दारीची ह्या अगोदर 2 वेळा जे आहेत ते पुढे ढकलण्यात आलं। 2 मार्च रोजी हा कार्यक्रम होणार होता, परंतु काहीतरी अडथळ्यामुळे हा कार्यक्रम जे आहे ते आता 10 मार्च रोजी संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।